आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी गेला गोरक्ष बोलला गहिनी प्रती गोरक्ष बोलला गहिनी प्रती। मित्रांनो, वारकरी संप्रदायातल्या हा हरिपाठामधला अभंग आहे आणि त्याचं हे गुरुवारचा जो अभंग असतो त्याच्यातला हा अभंगाचा हे चरण आहे। असो, मी आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे आणि देऊळगाव राजा येथे खडकपुराची गल्ली आहे त्या गल्लीमध्ये आलेला आहे आणि माझ्यासोबत आहे गणेशरावजी फुलझाडे आणि गुरुजी, आपलं नाव लक्ष्मणरावजी शास्त्री माझ्यासोबत आहे आणि या खडकपुरा येथे हे फुलझाडे भैयांनी स्वतःच्या जागेवर मच्छिंद्रनाथ स्वामी आणि संत तुकाराम महाराज की असं म्हणतात की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला आणि तुका झाला कळस अशा तुकाराम महाराजाचं आता तुकाराम गीत येत आहे। तुकाराम महाराजाची मूर्तीची इथं दोन्ही स्वामी आणि संतांची प्राण प्रतिष्ठा इथं होत आहे। मित्रांनो, आपल्याकडं धन किती आहे याचा आपण जेव्हा विचार करतो, परंतु देण्याची दानत आपल्यामध्ये असायला पाहिजे। तसं हे उदाहरण आहे, तुमच्याकडं संपत्ती लाखो करोडची असू द्या, पण एखादा गरीब जो असतो ना तो दुसऱ्याला मदत करायची भावना ठेवतो किंवा धर्म कार्यामध्ये लावतो। तुमच्याकडे संपत्ती किती आहे, तुम्ही दान धर्म करा, असं काही सत्कार्य करा। भले तुम्ही मंदिर नका बांधू, पण सत्कार्य करत राहा। जो अडी अडचणीत आहे त्याला मदत करा, जो भुकेलेला आहे त्याला अन्न द्या किंवा तुमच्या इथं समजा कोणी जो नातेवाईक आहे त्याला कोणी मुलबाळ नाही किंवा कोणी सांभाळत नाही अशा लोकांना त्यांच्याच घरी सांभाळा, त्यांना मदत करा, त्यांना गोळ्या औषध दवाखान्याचं सहकार्य करा। म्हणजे धर्मकार्य तुम्ही कशा पद्धतीने करू शकता की जरुरी नाही की तुम्ही फक्त मंदिरात जायला पाहिजे, देवाला पाणी व्हायला पाहिजे, दक्षिणा टाकली पाहिजे, देवाला फुलं व्हायला पाहिजे। धर्मकार्य तुम्ही तसंही करू शकता, समाजकार्य करू शकता आणि धर्म हा निश्चित आपला हिंदू धर्म हा वाढला पाहिजे आणि धर्माची व्याप्ती वाढली पाहिजे, मंदिरांची संख्या वाढली पाहिजे की जेणेकरून आपला हिंदू धर्म जागृत होईल। जसं आपण आजच्या युगामध्ये बघतो की काही लोक धर्म परिवर्तन करत आहेत का की त्यांना आपल्या धर्माविषयी त्यांची जागरूकता नाहीये, त्यांना आपले धर्म, आपली परंपरा किंवा आपले उत्सव यांच्यामध्ये त्यांना आसक्ती नाहीये, त्यांना आवड नाहीये। त्याच्यामुळे ते धर्म परिवर्तनाची अशी भाषा करत असतात किंवा डोक्यामध्ये भूल घालत असतात। त्यावेळेस असे मंदिर जेव्हा स्थापन होतात तर नक्कीच त्या व्यक्तींना त्या मंदिराची, त्या धर्माची एक आवड निर्माण होती आणि एक प्रकारे त्या मंदिरामध्ये, त्या धर्मामध्ये तो अडकला जातो, त्याची भावना तिथं रूढ होते आणि त्यामुळं हे धर्मकार्य नक्कीच वाढत जातं। मित्रांनो, या ज्या मूर्त्या आणलेल्या आहेत त्या मूर्त्या बघण्यासाठी मी आलेलो आहे देऊळगाव राजे येथील संत सावतामाळी नगर येथील सद्गुरू समर्थ श्वासानंद महाराज मंदिर येथे संत सावतामाळी नगर आणि आपण हे बघू शकता, हे संत सावतामाळी नगर आहे देऊळगाव राजे येथलचं। हा जो रस्ता आहे हा देऊळगाव राजा शहरातून येत असतो आणि ही इथलची कॉलनी आहे। समर्थ श्वासानंद महाराज यांचं हे मंदिर आहे। मित्रांनो, मी तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण असे नवीन मंदिर बांधतो तर आता ज्यावेळेस हे मंदिर बांधलं याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जर 2 दुकानं जर काढल्या असत्या, समजा 5x10च्या 5x5च्या, तर मंदिरासाठी एक इन्कम सोर्स चालू झालेला असता। कारण की ज्यावेळेस मंदिराचे वार्षिक उत्सव साजरे होतात किंवा मग मंदिराचं मेंटेनन्स असतं, मग त्याच्यामध्ये कलरिंग असो, काही तुटफूट असो, पाण्याची बोरची रिपेरिंग असो, कलर असो, जो इलेक्ट्रॉनिक वगैरे किंवा तुम्हाला त्याच्यानंतर अजून काही डेव्हलपिंग करायची आहे की स्लॅब बांधायचा आहे, तर अशा वेळेस तुम्ही तो दुकान जे किरायाने दिलेले आहे मंदिराच्या जागेवरची, त्याचा इन्कम सोर्स हा पुढं वापरू शकता।
तर नक्की लक्षात घ्या की असे मंदिर जेव्हा आपण बांधतो तर प्रत्येक मंदिराजवळ 2, 3, 4 अशा दुकानं असल्या पाहिजे की जेणेकरून मंदिराचं इन्कम सोर्स चालू होतं. दानदक्षिणा किती येणार आणि डेव्हलपिंग किती होणार आणि देणारे दानसुद्धा किती देणार, 1000, 2000, 5000 त्याच्यावरती किती देणार. दरवर्षी कोणी देऊ शकत नाही. पण जर तुमची मंदिराची एखादी दुकान 2000 रुपये महिन्याने जर गेली असेल तर 24,000 रुपये महिना, 2 दुकानाचा 48,000 रुपये महिना असा जमा होत असतो. असो, आता या ज्या मूर्त्या स्थापन होणार आहेत त्या मूर्त्या बघण्यासाठी खास आपण इथं आलेलो आहोत आणि या श्वासानंद महाराजांच्या मंदिरामध्ये या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. ज्ञानानंद महाराज, आपण सर्वप्रथम ज्ञानानंद महाराज यांचं दर्शन घेऊया आणि या मूर्त्यासुद्धा बघूयात. हे आहे सद्गुरू ज्ञानानंद महाराज. देऊळगाव शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा साधू संत वारकरी संप्रदायाच्या महंताच्या या मूर्त्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या दिसत असतात आणि त्याच्या मागेच आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. श्री विठ्ठल रुक्मिणीचं आपण इथं ही मूर्ती बघत आहोत. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावर ठेवून या तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभनी विराजित तू कामने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. असं ह्या विठ्ठल रुक्मिणीचं हे रूप आपण इथं बघत आहोत. मित्रांनो, देऊळगाव राजामध्ये आता ही जी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे मच्छिंद्रनाथ स्वामींची आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची, तर ही मूर्ती कोणाच्याही घरी न ठेवता, कारण की देव आहे आणि देवाला विटाळ चंडाळ होऊ नये त्या उद्देशाने, त्या अनुषंगाने हरिभक्तपरायण गणेशराव पुंडलिकराव फुलझाडे या भैयांनी ही मूर्ती इथं ज्ञानानंद महाराज यांच्या मंदिरामध्ये ठेवलेली आहे की जेणेकरून या मूर्तीचं पावित्र्य जपल्या जाईल आणि म्हणजे विटाळ चंडाळ असं होऊ नये, त्याचं पावित्र्य जमल्या राहावं असं त्या उद्देशाने ह्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. अतिशय सुंदर या मूर्त्या आपण इथं बघत आहोत. मच्छिंद्रनाथ स्वामी. मित्रांनो, नाथ परंपरामध्ये जे नवनाथ आपण जेव्हा मानतो की मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, गोरक्षकनाथ अशा नवनाथापैकी सर्वात पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथाचा हा उगम या माशाच्या उदरापासून झालेला आहे म्हणून त्यांना मच्छिंद्रनाथ असं म्हणतात. अशा मच्छिंद्रनाथाची ही आपण मूर्ती इथं बघत आहोत. पंढरपूर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं पंढरपूरवरून ही मच्छिंद्रनाथाची मूर्ती, शालिग्रामची मूर्ती आणलेली आहे. अतिशय सुंदर मूर्ती इथं आणलेली आहे. आपण तिची आसन व्यवस्था पण बघू शकता. अतिशय सुंदर मूर्ती इथं आणलेली आहे. त्याच बाजूला आहे ही संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची मूर्ती. ज्ञानदेव रचिला पाया झाला, ज्ञानदेव रचिला पाया झाला, पाया तुका झाला कळस, असे वारकरी संप्रदायाचे अनन्य साधारण असे संत म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. ही मूर्ती पंढरपूर इथून आणलेली आहे. शालिग्रामची बनवलेली ही मूर्ती आहे. ही सुद्धा अतिशय सुंदर मूर्ती आहे, आपण बघू शकता. मूर्तीचे हाव भाव, तिची ठेवण अतिशय सुंदर अशी ही मूर्ती इथं आहे. मित्रांनो, या मूर्तीचं विशेषण म्हणजे की जगद्गुरू तुकाराम महाराज यांची मूर्ती ही जेव्हा तयार झाली, ही देहू येथील शिळा मंदिर येथे विधिवत पूजा करून आणलेली ही मूर्ती आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहू या गावातील शिळा मंदिर येथे पूजा करून आणलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे.
जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे देहू आणि या देहूमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेली अशी ही मूर्ती आहे. मित्रांनो, हे आहे खडकपुरा गल्ली देऊळगाव राजा आणि या खडकपुरा गल्लीमध्ये हे स्थापन होत असलेलं फुलझाडे यांच्या घरी स्थापन होत असलेलं मच्छिंद्रनाथ स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांचं मंदिर. प्रशस्त अशी इमारत आणि प्रशस्त असा हा मंदिराचा भाग इथं राहणार आहे. नक्कीच आपण जर देऊळगाव राजा येथील रहिवासी असेल तर या प्राणप्रतिष्ठेसाठी, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उत्सवाला या आणि या सप्त्याचा आनंद घ्या. साधारण 10 वर्षापासून गणेशराव फुलझाडे सप्त्याचं आयोजन करत असतात आणि यावर्षी त्यांनी आपल्या घरी संत तुकाराम महाराज आणि मच्छिंद्र स्वामींचा मूर्तीचा प्राणप्रतिष्ठाचा योग आणलेला आहे. मित्रांनो, हे जे बघत आहात आपण, ह्या पायऱ्या, आपण इथं मंदिराच्या वरती चाललो आहोत. खाली एक राहण्याची सोय आहे आणि वरच्या मजल्यावर या मच्छिंद्रनाथ स्वामी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 26 फेब्रुवारी रोजी इथं होणार आहे. आपण हे जे बघत आहात ही जी जागा आहे, या हॉलमध्ये संत तुकाराम महाराज आणि मच्छिंद्रनाथ स्वामींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथं होणार आहे. असं हे अतिशय सुंदर असं हे बांधकाम या देऊळगाव राजा शहराच्या माळीपुरा येथे चालू आहे. ज्ञानदेवे झाला पाया, तुका रचिला कळस, असं जगद्गुरू संत वारकरी संप्रदायातील थोर संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लवकरच या मंदिरामध्ये होणार आहे. या मंदिराचं काम चालू आहे. लवकरच पूर्णत्वाकडे हे मंदिर येणार आहे. हा आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर बघत आहोत. ही जी गल्ली आहे, इथून म्हणजे संतोष चित्र मंदिर, त्या पिक्चरच्या टॉकीजपासून येणारा हा रस्ता, बारीक गल्ल्यागुच्छातून रस्ता काढत आलेला हा रोड. मंदिराचा बाहेरचा परिसर आपण इथं बघत आहोत. रामकृष्ण हरी. माझं नाव गणेश पुंडलिकराव फुलझाडे, राहणार देऊळगाव राजा, खडकपुरा गल्ली. कशाचं मंदिर बांधायला तुम्ही? मी संत जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर आणि चैतन्य मच्छिंद्रनाथांचं मंदिर आणलं. अच्छा, या मूर्त्या कुठून आणल्या? एक देववरून आणलेली आणि एक पंढरपूरहून.
देहूहून कोणती मूर्ती आणली? देऊ संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची मूर्ती दिलेली आहे आपल्याला संस्थानं. अच्छा आणि एक मंडप तयार केलेली माझी. अच्छा. हां. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कधी? मूर्ती प्राणप्रतिष्ठा 26/2/2026 गुरुवारला. 26 फेब्रुवारी 26 फेब्रुवारी गुरुवार. गुरुवार. काय कार्यक्रम राहणार आहे? सप्त्यासाठी गाथा पारायण सकाळी, हां. संध्याकाळी हरिपाठ आणि रात्रीला कीर्तन. किती दिवसचा उत्सव? 7 दिवसाचा 7 दिवसाचा सप्ताह. 8व्या दिवशी समाप्ती समाप्ती. आणि भंडारा महाप्रसाद काल्याचं कीर्तन. हरिओम. हरिभक्तपरायण श्री गणेश महाराज यांच्याकडे आम्ही आलेलो आहे, खडकपुरा गल्लीमध्ये देऊळगाव राजा. माझं नाव लक्ष्मण शास्त्री, संस्कृत MA. मी या ठिकाणी श्री चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ बाबा यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. त्यानंतर श्री जगद्गुरू तुकोबाराय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आम्ही येणाऱ्या 25 तारखेला आणि 26 तारखेला 2 दिनात्मक हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आम्ही संपन्न करणार आहोत. मित्रांनो, आपण ही जी इमारत बघितली हे गणेशराव फुलझाडे यांनी आपल्या राहत्या घरामध्ये ही जागा मंदिरासाठी दान केलेली आहे आणि या ठिकाणी हे मंदिर बांधत आहे. देऊळगाव राजा शहरातील खडकपुरा येथलचा हा मंदिराचा परिसर आहे. माझं नाव समाजमित्र रविचंद्र खर्डेकर. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा की जेणेकरून आपली धार्मिक माहिती इतरांनाही कळेल.